विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात शेगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातोय। गुरुवारी हा उत्सव अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून पहाटेपासूनच हजारो भाविकांनी श्रीचरणी माथा टेकलेला आहे। संतांच्या वतीने मागील आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच गुरुवारी श्रींच्या पालखीचे नगर परिक्रमा निघणार आहे। यामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक शेगावात दाखल झाले आहे। महाराजांचा 147वा प्रकट दिन सभा निमित्ताने शेगावात ठिकठिकाणी महाप्रसादाचे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थांच्या वतीने ही सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। 19 आणि 20 फेब्रुवारी या 2 दिवशी श्रींचे समाधीस्थळ हे भाविकांसाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले आहे। आम्ही आज इथे मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत। मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रकट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज महाराजांचा 147वा प्रकट दिन आहे। आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते। महाराजांची सेवा, इथले सेवेकरी, खूप प्रसन्न वातावरण असं आहे। तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिशी येथून येत आहोत आणि 1990 पासून आम्ही नेहमी गजानन महाराजांच्या चरणी येतो आणि शेगावमध्ये आल्यानंतर इथं समाधान वाटते आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते। येथील जे वातावरण आहे हे देशातील एवढं स्वच्छ वातावरण हे कुठंच नाही आहे। गाव माझा न्यूज करिता प्रवीण मोरे, शेगाव, बुलढाणा।